नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी शहरात झोननिहाय 10 ठिकाणी होणार आहे। या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, अपक्ष असे एकंदर 993 उमेदवार रिंगणात असून महानगरपालिकेतर्फे प्रशासन सज्ज आहे। आयुक्त तसंच निवडणूक अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक महानगरपालिका मुख्यालय इथं सोमवारी पार पडली। या बैठकीत महानगरपालिका उपायुक्त निवडणूक निर्भय जैन आणि विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं तब्बल 51 माजी नगरसेवकांचा पत्ता कट केला। यामुळे नाराज माजी नगरसेवकांनी भाजप विरोधी छुपी मोहीम सुरू केली आहे। पार्टीच्या उमेदवारांचं काम करू नका, सभा बैठकीत गर्दी करू नका, शक्य असल्यास विरोधी उमेदवाराला पडद्याआड राहून मदत करा, अशा सूचना या नाराज माजी नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्यात। यामुळे बऱ्याच प्रभागात भाजपचा प्रचार मंदावला असून याचा फटका 25 जागांवर बसण्याचा धोका आता निर्माण झाला आहे। सध्या नागपूरमध्ये महानगरपालिका निवडणुकाच्या अनुषंगानं प्रचार कार्य जोरावर आहे। अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द या प्रचाराची कमान आपल्या हाती घेतली आहे। भाजप शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नागपुरात आज मुख्यमंत्र्यांच्या 3 सभा आयोजित करण्यात आल्या। या तिन्ही सभा नागपूर येथील मुख्य चौकात आयोजित करण्यात येणार असून या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष दयाशंकर तिवारी सहित सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहतील। आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनानं विस्तृत व्यवस्था केली असताना शहरातील काही मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली। तसेच त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष नियोजनही आखण्यात आलेलं आहे। निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणूक निश्चित करण्यासाठी शहरातील विविध झोनमधून मतदान केंद्रांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे। त्यामध्ये सुरक्षा आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून 447 केंद्र संवेदनशील आणि अतिसंवेदनशील म्हणून नोंदवण्यात आले आहेत। राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय। या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। या आगामी निवडणुकीच्या तयारीलाही सुरुवात झाल्याचं चित्र आहे। अशातच अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिलाय। शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आलंय।